बघा मैत्रिणींनो, आपले कानोले किती छान बनलेले आहे. तर तुम्हालाही असे कानोले बनवायचे असेल तर एकही पॉईंट मिस करू नका. हे बघा, तूप टाकून असे आपण याला आता मस्त एन्जॉय करूया. नमस्कार मैत्रिणींनो, तर खूप खूप स्वागत आहे तुमचं रुपाली जंगलेस किचनमध्ये. तर आज आपण नागपंचमी विशेष बनवणार आहोत पुरणाचे कानोले. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये गोडाधोडामध्ये पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे. तर पण असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर किंवा गॅसवर चढवला जात नाही. तर आपल्याला पुरण तर तेच बनवायचं आहे, पण त्याचे आपल्याला मऊ लुसलुशीत बनवायचे आहे पुरणाचे कानोले. तर चला मग उशीर कशाला, लगेच बनवूया की आपण. तर आता आपण 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर आता आपण ही डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपण ह्याच वाटीने 2.5 वाट्या पाणी टाकणार आहोत. 2 वाट्या आणि 1 अर्धी वाटी. बघा, डाळीमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ, कारण आपली डाळ खूप छान अशी मऊ शिजते. मग थोडंसं टाकूया आपण त्यात, छान कलर येण्यासाठी हळद पावडर. आणि गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवू. तर आता आपण कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आणि 6-7 शिट्ट्यामध्ये आपली डाळ खूप छान प्रकारे शिजते. तर आता आपण ह्या वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत. हे बघा, असं आपण पीठ घेतलेलं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण. 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. चला मग आता आपण लगेच कणिक भिजवून घेऊया. या पिठामध्ये आपल्याला तेल तूप काही वापरायचं नाही, कारण नंतर काय होतं, आपण जे कानोले बनवणार आहोत ना, ते कानोले नंतर वात्रट म्हणजे असं छान मऊ लुसलुशीत नाही येत, ते मग वात्रट होतात. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये तेल तूप काही टाकायचं नाही. तर आता आपली कणिक भिजून झालेली आहे. आता हिला मुरायला ठेवूया. आता आपली डाळ शिजलेली आहे का बघूया आपण. तर हे बघा, आपली डाळ आता छान शिजलेली आहे. तर याला आपण असं स्मॅश करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. तर आपण ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण गूळ घेऊया. हे बघा, त्याच वाटीने मी गूळ घेत आहे. तर हा गूळ यात टाकून घेऊ. असं पूर्ण मिक्स करून पुन्हा गॅसवर त्याला चांगलं शिजवून घेऊ. ही डाळ आपल्याला चांगली गुळामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर यामध्ये आता आपण टाकूया विलायची पूड टाकून घेऊ. विलायची पूड टाकल्याच्या नंतर जायफळ किसून टाकू. आता पुरण आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता हे आपल्याला 5 मिनिटं थंड करून घ्यायचं. आता हे पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे. याला अजिबात तेल वापरायचं नाही, कारण नंतर मग वात्रट होतात. हे बघा,
असं मध्ये एकदम मध्यभागी यात पुरण भरून घ्यायचं. हे बघा असं त्याला अशी घडी मारायची, नंतर दुसरी घडी अशी, नंतर पुन्हा अशी एक घडी टाकायची, नंतर पुन्हा एक अशी. असं लाटून घेतलं तर पुन्हा यामध्ये आपण असं पुरण भरून घेऊ. नागपंचमीच्या दिवशी तर बनवतातच, पण काय करायचं मध्येही आपल्याला असं काही गोड खावं वाटलं ना, तेव्हाही आपण हे असे बनवले ना खूप छान लागतं हे टेस्टी. आता बनलेले आहे आपले आता हे पुरणाचे कानोले. हे बघा, तर आता आपण हे कशात वाफवून घेणार आहे बघा, तर इडली पात्रात. आता आपण याच्यामध्येच याला छान असं वाफवून घेणार आहोत. जसं आपण इडलीला खाली पाणी टाकून घेतो ना, तसंच पाणी खाली टाकून घ्यायचं. पाणी उकळी येईपर्यंत थोडं थांबू आपण. तर मग चला आता आपण लगेच काय करू मैत्रिणी, तर या पात्रामध्ये आपले पुरणाचे कानोले ठेवून घेऊया. हे बघा असे पाण्याला आपल्या आता छान उकळी आलेली आहे आणि गॅस थोडा ठेवेपर्यंत गॅस थोडा कमी करून घेऊ, कारण मग हाताला वाफ लागणार नाही. हे बघा अशा प्रकारे ठेवून घेतले की लगेच आता आपण दुसऱ्याही पात्रामध्ये कानोले ठेवून घेऊया. त्यानुसार बरोबर 10 असे कानोले बनलेले आहेत. वाफ काढून घ्यायची 10 मिनिटं. आपण चेक करून बघूया. हे बघा मस्त आहे आपले झालेले कानोले. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि नागपंचमी दिवशी नक्कीच माझी रेसिपी बघा आणि नक्कीच तुम्ही बनवून बघा. इडली पात्रामध्ये बनवले, तुम्ही ही इडली पात्रात बनवून बघा. फक्त इडली पात्र थंड झाल्याच्यानंतर काढायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, खूपच जास्त आवडला तर सबस्क्राईब करा.